नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे। 2 मार्च 2026 या दिवशी येत आहे होळी। पौर्णिमा ही 2 दिवस येत आहे, पण होळी मात्र आपल्याला 2 तारखेला साजरी करायची आहे। हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचे काही सण मानले जातात। या दिवशी आपल्याला काही उपाय आणि सेवा ह्या करायच्या आहेत, त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल। होळी म्हटले तर वाईटावरती चांगल्याचा विजय। होळीच्या दिवशी आपल्याला आपल्यामधील वाईट गुण किंवा वाईट सवयी ज्या असतील त्या होळीमध्ये दहन करायच्या आहेत आणि आपल्याला चांगल्या गोष्टीची सुरुवात करायची आहे। ज्या काही आपल्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी असतील किंवा अडचणी असतील तर त्या होळीच्या दिवशी निघून जाव्यात, म्हणून होळीच्या दिवशी आपण उपाय करत असतो। पण आपण ज्यावेळेस उपाय करत असतो त्यावेळेस आपण कोणाशीही बोलू नये, कारण होळीमध्ये आपण वाईट गोष्टींचे दहन करत असतो। म्हणून मन एकाग्र करून आपल्याला उपाय किंवा सेवा करायची आहे। ज्यावेळेस आपण होळीमध्ये ज्या काही वाईट गोष्टींचे दहन करत असतो त्यावेळी आपल्याला तेथेच आपल्या वाईट गोष्टी सोडून आपल्याला घरी चांगल्या गोष्टी घेऊन यायच्या आहेत। होळीची कथा। होलिका आणि भक्त प्रल्हाद यांच्याविषयी ही कथा आहे। हिरण्यकशिपूचा पुत्र भक्त प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा खूप प्रिय भक्त होता आणि भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले, पण भक्त प्रल्हाद हा कोणत्याही प्रकारच्या याने मरण पावला नाही। त्यामुळे त्या होळीच्या दिवशी होलिका ही भक्त प्रल्हादाची आत्या होती आणि होलिकेला वरदान मिळालं होतं की तुला अग्नीमध्ये काहीही होणार नाही। जेव्हा होलिका भक्त प्रल्हादाला मांडीवरती घेते त्यावेळी भक्त प्रल्हादाला काहीही होत नाही आणि होलिकाचे दहन होते। यातूनच आपल्याला हे मिळते की होळीच्या दिवशी वाईट शक्तींचा नाश करून चांगल्या शक्तींचा आगमन करायचे असते। थोडक्यात काय तर वाईट शक्ती होळीत आपल्याला जाळून टाकायच्या आहेत। चांगल्या आयुष्यभर राहतील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। होळी येण्यापूर्वी आपल्याला घरातून काही वस्तू बाहेर काढायच्या आहेत, तर काही वस्तू आपल्याला घरात आवर्जून आणायच्या आहेत। तर होळी येण्यापूर्वी आपल्याला आपल्या घरातील तुटलेली भांडी, फुटलेले दांडा फुटलेला कप, असे ज्या काही तुटलेल्या वस्तू असतील किंवा रद्दी असेल त्या गोष्टी आपल्याला घराबाहेर काढायच्या आहेत। तुटलेल्या चपला, मधील जाळे जळमटे ही आपल्याला काढायचे आहे। कोळी असतील तर तेही आपल्याला घरामधल्या सर्व काढायचे आहे। महिन्यातून कमीत कमी एकदा तरी आपल्याला सर्व घरामध्ये झाडू फिरून घ्यायचा आहे, त्यामुळे सर्व जाळ्या जळमटे निघून जातील। घरामध्ये जाळे असणे म्हणजे दारिद्र्याचे लक्षण आहे। घरामधील आपली जुनी कपडे ही आपल्याला घराबाहेर काढायची असतील। जर कोणाला घालण्यायोग्य असतील तर ती कोणाला तरी दान करावी, पण ते योग्य दिवशी करावी। जर ते फाटले तुटलेले कपडे असतील तर ते आपल्याला घराबाहेर काढून टाकून द्यायचे आहेत। आपले चप्पल असतील किंवा बोटं असतील आपण वापरत जरी नसलो तर त्याही आपल्याला, किंवा तुटलेले असतील तर त्याही आपल्याला घराबाहेर काढायचे आहेत। पण चप्पल हे कधीही कोणाला, आपण वापरलेले चप्पल कधी कोणाला देऊ नये किंवा दानही करू नये, यामुळे आपल्याला त्रास होतो। घरातील बंद पडलेली घड्याळ। घरामध्ये कधीही घड्याळ बंद स्थितीत ठेवू नये। घड्याळ जर बंद पडले असेल तर त्याला लगेच चालू करावे, किंवा जर ते चालतच नसेल तर आपल्याला ते घरामधून बाहेर काढायचे आहे। तसेच आपल्याला इलेक्ट्रॉनिक वस्तूंचेही आहे की बिघडलेले इलेक्ट्रॉनिक वस्तू कधीतरी आपल्याला कामा येतील म्हणून आपण तशाच ठेवलेल्या असतात, पण या वस्तू तशाच न ठेवता आपण त्या नक्कीच लवकर घराबाहेर काढाव्यात। होळीचे अवचिंतन साधून काही गोष्टी आपल्याला घरामध्येही आणायच्या आहेत। जर आपल्याकडे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो नसेल तर होळीच्या दिवशी आपण आवर्जून भगवान विष्णूंचे पाय दाबत असलेली लक्ष्मी मातेचा अशी फोटो किंवा मूर्ती आवर्जून होळीच्या दिवशी घरी आणावी। सत्यनारायणाचाही फोटो आपल्याला होळीच्या दिवशी आवर्जून घरी आणायचा आहे। पौर्णिमेच्या दिवशी आपण घरच्या घरी सत्यनारायणाची पूजा करतो, त्यामुळे आपल्याला सत्यनारायणाची पूजा करायची म्हटलं तर छोटा असो किंवा मोठा असो, पण सत्यनारायणाचा फोटो हा असणे गरजेचे असते। सत्यनारायणाचा फोटो हा देवघरामध्ये ठेवायचा नसतो। होळीच्या दिवशी आपल्याला जमत असेल तर श्रीयंत्रही घरी आणावे।
श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे असं नाही, त्यामुळे आपल्या घरामध्ये श्रीयंत्र असणे हे खूप शुभ मानले जाते. आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कुंकुमार्चनही करायचे आहे. जर श्रीयंत्र नसेल तर आपण कुलदैवतेच्या टाकावरतीही कुंकुमार्चन करू शकतो किंवा लक्ष्मी मातेच्या फोटोवरती टाकावरतीही लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरतीही आपण कुंकुमार्चन करू शकतो. कोणत्याही देवीची मूर्ती असेल तर आपण त्यावरती कुंकुमार्चन करू शकतो. पण श्रीयंत्र आपल्याला जर घरामध्ये आणले तर त्याची सेवा ही नक्कीच करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.